जपानच्या ओसाका शहरामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड बिझनेस एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या दालनाचं अगदी थाटामाटात आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. नेमकं यातनं महाराष्ट्राला काय मिळणार आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, एक खरं तर 15 दिवस आपल्या राज्याला संधी मिळते भारताच्या म्हणजे भारत ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय त्या ठिकाणी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायची इतकी कुठल्याच राज्याला मिळू शकलेली नाही आहे. याकडे कसं बघता? या ठिकाणावरून आपण काय घेऊन जाणार आहोत? वर्ल्ड एक्स्पोमध्ये जवळजवळ 150 देशांनी सहभाग घेतलाय. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचं देखील पॅव्हिलियन आहे आणि त्याच पॅव्हिलियनमध्ये जे महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे याचं उद्घाटन आज आम्ही मराठमोळ्या पद्धतीने केलं. आपण बघितलं असेल की या परिसरामध्ये असलेले जे मराठी बांधव आहेत, आम्ही तर निमित्त मात्र आहोत, पण त्यांनी पुढाकार घेऊन या महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन केलंय. नरेंद्र मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे की $5 ट्रिलियन त्याच्यामधलं $1 ट्रिलियन आर्थिक गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये असावी असं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीनं हा एक्स्पो महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय लाभदायक ठरणार आहे. अच्छा, कुठले कुठले म्हणजे महत्वाचे उद्योग महाराष्ट्राच्या दृष्टीनं महाराष्ट्राकडे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आपण या शोकेसमध्ये ठेवले आहेत? मी आत्ताच इथल्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांकडनं माहिती घेतली की जवळजवळ 2-1 लाख लोक रोज इथं येत आहेत आणि त्याच्यातली जवळजवळ 17 ते 18% लोक आपल्या या पॅव्हिलियनला भेट देतात. म्हणजे 30 ते 35 हजार लोक दर दिवशी आपल्या पॅव्हिलियनला भेट देत आहेत. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्र शोकेस होईल. महाराष्ट्रामधला उद्योग, महाराष्ट्रामधलं टुरिझम, महाराष्ट्रामधलं कल्चर हे सगळ्या देशातल्या लोकांना बघायला मिळेल आणि प्रत्येक सेक्टरमधली FDI जी आहे त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती महाराष्ट्रामध्ये येईल आणि जसा महाराष्ट्र देशामध्ये FDI मध्ये 1 नंबरला आहे तसंच वर्षानुवर्ष राहील यासाठी या पॅव्हिलियनचा आपल्याला उपयोग होणार आहे. सर, आपण बघतोय की डावोसला अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स होत असतात. दुबईला देखील काही वर्षापूर्वी झालं होतं, ज्या ठिकाणी तुम्हीच ते सगळं रिप्रेझेंट केलं. हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रात जेव्हा आपण परत जातो तर काय महाराष्ट्राला मिळालं यापेक्षा तुम्ही फक्त मजा मस्ती करून आलात की काय, अशा पद्धतीची टीका विरोधक करत असतात. यावेळी देखील कदाचित होऊ शकते. तयारी आहे? मी तर अनेक वेळा असं सांगितलं की अशा ज्या पत्रकारांच्या समोर टीका टिप्पणी होतात, आज तर तुम्ही सगळे या ठिकाणी आहात, त्याच्यामुळे किती महाराष्ट्रातल्या MIDCनं किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी एफर्ट्स घेतले तुम्हाला देखील जाणवलं असेल. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम हा तुमच्या समवेत होतोय. त्याच्यामुळे हा पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जी परकीय गुंतवणूक आहे ती आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्याला नक्कीच यश मिळेल. आणि या ठिकाणावरनं आता जपानच्या ओसाका शहरातनं देखील मोठी परकीय गुंतवणूक महाराष्ट्राला मिळेल आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाकडे अत्यंत वेगवान वाटचाल करेल अशीच अपेक्षा करूयात. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, ओसाका, जपान.